तर काही वेळापूर्वी आपण भरत कराड यांच्या आईची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली होती. सरकारनंच आता लहान मुलांचं आईबाप व्हावं अशी भावनिक साद भरत कराड यांच्या आईंनी घातली. सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला म्हणत वांगदरी गावातल्या भरत कराड या 34 वर्षीय तरुणानं मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या आईनं ही आत्मसाद सरकारला घातली. ओबीसी समाजातल्या तरुणांचं नुकसान होऊ नये यासाठी म्हणून आता सरकारनंच आईबाप व्हावं अशी साथ त्यांनी घातली. तर दुसरीकडे या GR मुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान होणार नाही यासाठी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी हा GR काळजीपूर्वक वाचावा असं स्पष्टीकरणही फडणवीसांनी दिलं होतं. मात्र भुजबळ आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. या GR मधला काढलेला पात्र शब्द पुन्हा एकदा त्यात घ्यावा किंवा मग हा GRच रद्द करावा अशी मागणी भुजबळांनी मांडली. तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चाही धडकणार आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच इकडे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमधल्या वांगदरी गावात मात्र भरत कराड या 34 वर्षीय तरुणानं ओबीसी समाजाचं नुकसान होतंय म्हणून आत्महत्या केली. भुजबळ वांगदरी गावात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथे ओबीसी बांधवांनी गर्दी केली होती. काही वेळात भुजबळ आता पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे. भरत कराड या तरुणाच्या आत्महत्येनंतर काही वेळापूर्वीच छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या मातोश्रीसोबत छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी संवाद साधला. काही क्षणांपूर्वी मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ज्या समाजाला आरक्षण मिळावं, ज्या समाजातल्या तरुणांचं भलं व्हावं यासाठी आम्ही झटतोय, त्याच तरुणांनी जर आत्महत्या केली तर मग हे आरक्षण मागायचं कुणासाठी असा सवाल उपस्थित केलाय. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी भरत कराड यांच्या आईशी संवाद साधताना ओबीसी बांधव आपल्या पाठीशी आहे असा धीर दिलेला आहे. भरत कराड या 34 वर्षीय तरुणानं
मराठा आरक्षण जी आर रद्द करावा, अन्यथा यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होईल असं म्हणत आत्महत्या केली होती. तर काही वेळापूर्वी भरत कराड यांच्या आईनेही सरकारला अर्थसाथ घातली. तर सरकारनंच ओबीसी समाजाच्या तरुणांचं मायबाप व्हावं असं त्यांनी म्हटले. या आरक्षणाच्या जी आरमुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांकडून सुद्धा दिली जाते. त्यामुळे ओबीसी समाजही आता आक्रमक झाला, ओबीसी नेतेही आक्रमक झालेत आणि आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला देण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.